ईद ए मिलाद निमित्त जुलूस, पोलिसांकडून मंडळांना सूचना. हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलाद या निमित्ताने शायर खतीब हिसामुद्दीन खतीब यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक 26 रोजी पारंपरिक जुलूस काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जुलूसमध्ये सहभागी होणाऱ्या विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक भद्रकाली पोलीस ठाण्यात घेण्यात आली. जुलूस शांततेत पार पाडण्यासाठी मंडळांनी विशेष खबरदारी घ्यावी. जुलूसमध्ये सहभागी होताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच जुलूसमध्ये सहभागी होणाऱ्या वाहनांची पोलिसांकडे नोंदणी करावी, अशा विविध सूचना भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी जुलूसच्या नियोजनासंदर्भातील विविध समस्या आणि अडचणी पोलीस अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. दरम्यान पोलीस आयुक्त संदीप कनिक यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जुलूसच्या पारंपरिक मार्गाची पाहणी केली. जुलूस मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याबरोबरच बॅरिकेडिंग करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जुलूस सुरळीतपणे पार पाडण्यासाठी वाहतूक नियोजन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जुलूसवर CCTV कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलीस विभागाकडून त्याद्वारे संपूर्ण हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जुलूस दरम्यान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली आहे. जुलूस निमित्ताने जुलूस मार्गासह चौकात, घरांवर तसेच धार्मिक स्थळांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये आकर्षण ठरत आहे. 26 तारखेला होणाऱ्या ईद ए मिलादच्या जुलूसच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन स्तरावरती सर्व तयारी करण्यात आलेली आहे. सर्व मंडळांच्या या ठिकाणी मिटिंगा घेण्यात आलेल्या आहेत. आत्तापर्यंत साधारणतः 30 अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. अजूनही अर्ज या ठिकाणी येत आहेत. संख्या त्यांची वाढण्याची शक्यता आहे. सर्व मंडळांच्या या ठिकाणी मिटिंग घेण्यात आलेल्या आहेत. त्यांना कुठल्या प्रकारे मिरवणुका काढायच्या, मिरवणुकांमध्ये काय काय या ठिकाणी राहील, स्वयंसेवक कसे आपले राहतील, त्याप्रकारे DJचं कुठल्याही प्रकारे वाद्य वाजणार नाही, या सर्व सूचना ह्या पोलिसांमार्फत या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. 26 तारखेच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने देखील पोलिसांचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. ठिकठिकाणी बॅरिकेटिंगचे पॉईंट करण्यात आलेले आहेत. पेट्रोलिंग देखील मोबाईल या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत. पथक सदर मिरवणुकांमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तसं जर काही लक्षात आलं तर त्यांच्यावरती कारवाई या ठिकाणी करण्यात येईल.